नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर भाऊ बहिणींनो, झालाच बघा आमचा इकडं मुक्काम. आणि मुक्काम झाला त्यात दिवस बी जातोय का काही तर काय माहिती. तर मायरेच्या पप्पा गेलेला इथं बाहेर. तसं माझ्या बहिणीच्या पोराला दवाखान्यात हे नेऊन आणलं भाऊ बहिणीनं. त्याला तब्येत बरं नाही, तिची बी तब्येत खराब होती म्हणल्यानंतर दवाखान्यात नेलं. गाडी नव्हती म्हणल्यानंतर आमची गाडी होती म्हणल्यानंतर गाडी नेली, गाडीवर आणलं. आणि कशासाठी आलो ते पण सांगते तुम्हाला. अचानकच इकडं आलो कारण की काल होता इथं बाळूमामाचं मंदिर आहे भावा बहिणीनं मोठं. तर बाळूमामाच्या म्हणलं पाया बी पडावं आल्यासारखं. काल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलतच होते, म्हणलं ग्रहमान मागं लागलेलं आहे भावा बहिणीनं. त्यासाठी म्हणलं बाळूमामाचं दर्शन घेतलं तर बरं वाटेल जीवाला, म्हणून आम्ही तसं तिथून आलो. तिथं झोपलं होतं मायरूचं पप्पा. मग बहीण तर तशी मला 2-4 दिवस आधीच म्हणत होती बरं का, तू बाळूमामाच्या इथं पाया पडायला बरं वाटेल, असं होईल तसं होईल, वाऱ्या करा असं तसं. तर वाऱ्याचं काय बोललो नाही बरं का, पण भावा बहिणीनं तब्येतीसाठी त्यांच्या कुठंतरी तब्येत लईच खराब झालेली आहे भावा बहिणी त्यांची, म्हणून मी म्हटलं त्यांना नेऊन पाया पडून आणावं. आणि त्यात हो काही समर्थ पोरग हो का कशात भ्यार घालते. चल इकडे इकडे. घरी भावा बहिणीनं पोरगी एकटीच आहे. पोरगी म्हणजे आहे ना नंदीर आहे बरं का, पण घरी विषय असा आहे की घरनं फोन येतोय भावा बहिणीनं. जे आपला हिटर ठेवलेला आहे ना, त्या हिटर खाली साफ आहे असं म्हणते ती. मग मला तर काय माहिती नाही, आणखी घरी गेली नाही. घरी जायचं आहे तर मायरूच्या पप्पाची वाट बघते मी. तर मायरूचा पप्पा आता घरी गेलेला आहे तर म्हणजे इथं गावात गेलेला इथं गावात. मग तिथून येतो म्हणलेला इथं. आता कधी येते तर काय माहिती. आत्ता त्या बहिणीला दवाखान्यातून आणलं, तिथं घरात ठेवलं. याला काही समर्थ टिपाडात टाकतो. ह्याला काय करावं इकडं हो की. माय सिस्टर ओ सिस्टर इधर सिस्टर लाजती भावा बहिणीनं आहे का ना माझ्यासारखी, मी तिच्यासारखी. आम्ही बहिणी आहे का वाटतोय काय, पण ही माझ्यापेक्षा बुटकी आहे भावा बहिणीनं. मी तिच्यापेक्षा उंच आहे आणि ही माझ्यापेक्षा बुटकी आहे. ही माझी बहीण आहे. आणि हो का हो हिचा मुलगा आहे. तुम्हाला पहिली पण दाखवली होती, पण चला पुन्हा नव्यानं दाखवते कशी झाली. आता 2 मुले झाल्यानंतर कशी दिसते ते दाखवते भावा बहिणीनं. कसं आहे लेकरं बाळा झाल्यावर माणूस बिघडतच का ना, बदल राहतोच सगळ्यात लेकरं झाल्यानंतर. तर तसंच लेकरं झाली भावा बहिणीनं, परपंच झालं, परपंच चालल्या ते. कोणाचं असं कोणाचं तसं, आमचं असं तर त्यांचं तसं, असं भावा बहिणीनं दिवस चाललेला इथं. तर कालपासून घर सोडले भावा बहिणीनं, घराकडं काही गेलो नाही. घरी जायचं आहे. मायरेचं पप्पा बहीण म्हणते राहा 2-4 दिवस. हां हां काय म्हणले काय बघा भावा बहिणी किती बहीण मोठ्या मनाची आहे. म्हणते बहिणाभर राहा. अशी बहीण मिळायला नशीब लागतं. खाली बघून हसती, तिच्या मनिके कधीच जाती तर भावा बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरी आपल्याला आपली कामं असते ती का नाही, भरपूर कामं असते ती की दुसऱ्याने केली आणि नाही केली तरी आपल्याला आपलं काम करावं लागतं भावा बहिणीनं. तसं आपल्याला कुठं सुख आहे म्हणून इथं तरी सुख मिळेल. आली भावा बहिणीच्या इथं तर म्हणती बहीण म्हणती भांडी घास, धुणं धु, परत लांगोळ घाल, स्वयंपाक कर, पीठ मळून दे. म्हणजे भावा बहिणीनं नेमकं सुख घ्यायला मी जाऊ का आता वर स्वर्गात गेलं तर सुख मिळतंय का नाही का. तिथं बी मशाच करायला होते ती, मला काय माहिती. हो का या पोराने किती हात केलं, पोराने किती हात घाण केलं बघा भावा बहिणी. बघा चल बाबा हात धुयाला, चल त्याला नीते आता उन्हातच. काय गरज आहे का ह्याची भावा बहिणींनो हे करायची. आता इथं पाणी पण नाही. आता मी कसं काय करू. पाय भासत्यात तिकडं हर्षद चल. तर बहिणीचा मुलगा माझ्या मागच आहे भावा बहिणीनो. माऊ 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 माऊ. पहिली होती मुलगी झाल्यानंतर भावा बहिणी लग्न झाल्यानंतर झाली बायको झाल्यानंतर झाली आई. आता ह्यांची मावशी पण झाली. परत मी सासू होते. परत तुम्हाला सांगते कुणाची तर सासू होईल, परत तुम्हाला सांगते कुणाची तर आजी होईल. मी तसं ही पण होईल. होय का आजी होती का?
त्या पोरांची लेकरांची आजी होती ना. म्हणजे माणसाचा दिवस बघा भाऊ बहिणीनं कसं हे करून जाते. उडी मारताय वरनं शायनिंग मारत समर्थाला लागलं भाऊ बहिणीनं वरनं उडी मारली त्यांनी लागले नाटकं करायला. थोडं जर भाऊ बहिणी झालं तर म्हणलं ना लागले का मग ते असा करून बसतो. तर समर्थ झोपीला आलेला आहे त्याला झोपावते. आता हिचं चाललंय काय चाललंय तिला लागलेले हे भात भूक लागली तर भाऊ बहिणीनं ब्रेड आणि दूध आहे ती चालती हो का गेला का बाहेर. तर सगळ्यात भाऊ बहिणीनं महत्त्वाचं तर तुम्हाला आणखी एक मेंबर दाखवायचा आहे बरं का. जी दिवाळीच्या टायमिंगला भाऊबीजीला आल्यानंतर भाऊ बहिणीनं जी मेंबर 7व्या महिन्यात झाला होता का ना 8व्या महिन्यात त्याला ती दाखवते आता किती मोठा झालाय बघा आता. हाय पिल्ल डिंग 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 डिंग. कसा आहे भाऊ बहिणी किवडी मोठी झाली पिल्लू माझी. पिल्लू आहे पिल्लू नाही बघा मुलगा आहे भाऊ बहिणीनं पण किती छान झालाय बघा. मोठा झाला मुलगा माझ्या मोठा झाला. मुलगी बुद्धी झाली प्रगती झाली. मुलगी झाली प्रगती झाली. मुलगा झाला. भाऊ बहिणीनं ज्या वेळेस तिची डिलेवरी झाली होती तर तिला धोक्याचं प्रॉब्लेम सांगितलं होतं. नंतर ह्या बाळाला दवाखान्याची सक्त जरूरत होती आणि दवाखान्यात त्यानंतर त्याला 7-8 म्हणजे चांगलं महिनाभर होय. किती दिवस होता का आयुष्यामध्ये? 14 दिवस होता. काही कमी 15 दिवस होता. 15व्या दिवशी त्याला घरी घेऊन आले. इकडे जखा. तर ज्यावेळेस भाऊजाई काय म्हणते भाऊबीज होती ना 22 तारखेला लक्ष्मी पूजनाला झाला आहे का नाही. तर त्या दिवशी तिची डिलेवरीला घरनं निघाली होती तर तिची डिलेवरी झाली त्या दिवशी भाऊ बहिणीनं. तर ते होता किती महिन्याचा 8वा नुकताच लागला होता. 7वा संपून आहे का नाही 7वाच 7.5 महिने झाले होते तिला वाटतं. तर मग त्यावेळेस तिचं अचानक असं सरपणाला गेलं नाव झालं सरपणाचं आणि त्यानंतर तिचं पोट दुखायला लागल्यानंतर ह्या बाळाला सांगितलं होता धोका कारण की कमी दिवस घेतलं आणि कमी दिवस घेतल्यामुळं डिलेवरी झाली आणि बाळ ताबडतोब दुसऱ्या म्हणजे खाजगी दवाखान्यात सरकारी दवाखान्यामध्ये डिलेवरी झाली तर ताबडतोब सरकारी दवाखान्यातून खाजगी दवाखान्यात न्यायला सांगितलं होतं. तर त्यावेळेस ही बाळ जलमल्या माझ्या हातात पडावं का मी मावशी. तर भाऊ बहिणीनं मला खूप आठवतं ही बाळ असं होतं. आता किती मोठं झालं किती छान हसतं बघा. लय गुणाचं तर आहे भाऊ बहिणीनं लय गुण तर करता. आणि मग ही समर्थ बी बारका होता. परत आमची आई एवढे म्हणजे तिला समजत नाही अशी भोळ होत आहे भाऊ बहिणीनं बाहेरचं म्हणजे जास्त नॉलेज नसल्यामुळं म्हणजे असं बाहेर म्हणजे शिकलेली सवारलेली नाही भाऊ बहिणीनं. तिच्यासोबत मी माझा नवरा त्या दवाखान्यात आम्ही असायचो. जी डिलेवरी झालेली त्यावेळेसचं दिवस आणि आताचं दिवस भाऊ बहिणीनं ह्याला बघितलं की सगळंच विसरून जाते. असं सगळं म्हणजे काय दिवस होतं ते आता दिवस नाही तर ती भाऊ बहिणीनं आपल्या बाळाकडे बघितलं की ते दिवस नाही असं होऊन जाते ते. तर आता किती छान सुंदर गोंडस बाळ झालेलं आहे. तीच त्याला बघितलं की सगळं हरपून जाते ध्यान भान. तर त्या लेकरांसाठी भाऊ बहिणीला राहावं वाटलं इथं नाही तर राहण्याचे काही नाही लेकरं. तर त्यात मायरा नाही भाऊ बहिणी नाही तर मायरा असती का ना मायरा असती तर लईच मज्जा आली असती. असं वर करून झोपतंय ही पोरग वरण करून झोपतंय शिट्ट वर करून झोपतंय बघा कसं असंच झोपतंय रात्रीचं. पण तर आपला समर्थ पण असाच आहे. पण समर्थ सारखा आगाव मुलगा नाही. समर्थ सारखा खटपटी. समर्थाला कळशी आणणार पाणी आणणार पाणी ओतणार त्याला कामच आहे बघा ते. समर्थ लहान आता मोठा व्हायला लागलाय तसा बघा कसा करायला लागलाय खोडपत्र्यासारखा लय खोडकर झालाय खोडकर. आणि हो काय या लेकरात दिवस जाते तर भाऊ बहिणीनं कुठं येणं होत नाही जाणं बी होत नाही. त्यात मुलगी घरी तिचा कान दुखत होता. योग्यता ताईने काल तिला दवाखान्यात नेली होती वाटतं. तर दवाखाना काय बंद असल्यामुळं औषधं गोळ्या तिच्या कानाला आणली तर ती रात्री तिचा राहिला बरं का कान दुखायचा. आई तोंडाला लागले मुलाच्या काहीतरी जहा दुनिया तुझं दूध खाल्लंय.
तर आता घरी रवाना व्हायचंय. आता कधी जाणं होतंय काय माहिती का. आजचा बी मुक्काम पडतोय पण आजचा मुक्काम नाही होऊ द्यायचा भावा बहिणीनं. त्यात वडिलांना पण बघायला जायचंय पण आता घरी गेल्यानंतर त्यांना आणखी 2-4 दिवसांनी बघायला मी जाईन. कुठं कुठं चालली तू? ए कुठे चालली डुमी? डुगी 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 डुगी. तर चला भाऊ बहिणी घ्या काळजी सर्वांनी. आणि आता भरपूर भाऊ बहीण अशी जी कमेंट आल्यात की भाऊ बहीण भाऊ बहीण भाऊ बहीण सारखी करते. आता भावा बहिणीला भाऊ बहीण म्हणते तर काय चुकीचं म्हणते का भाऊ बहिणीनं? म्हणले तर घ्या ना ऐकून तुम्ही. भाऊ बहीण म्हणते म्हणून काय झालं? आता तुम्ही आमचे भाऊ बहीण कोण असतील ते त्यांना बघावं म्हणून तर म्हणते ना.